करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे पंढरपूर शहरातील होणारा कॉरिडॉर। या प्रस्तावित कॉरिडॉरच्या चर्चेसाठी आपल्या सोबत असणार आहेत हिंदू महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष अभय इसगावकर सर, त्याचबरोबर कॉरिडॉर या समितीमधले प्रमुख आहेत व्यंकटेश कुलकर्णी। आणि या दोघांसोबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी डावरे सर, दुसरे माझे सहकारी मित्र आहेत मोहनरावजी कोरे सर। पंढरपूरमध्ये 10-20 वर्षापूर्वी येणारी भाविकांची संख्या आणि आता अलीकडे वाढती संख्या पाहता पंढरपूर शहरामध्ये रस्ते कमी पडत आहेत, वारकऱ्यांसाठी ज्या मूलभूत सोयी सुविधा कमी पडत आहेत, अशा पद्धतीच्या तक्रारी पण होत आहेत। मग पंढरपूर शहराचा जर समजा विकास करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे? 100% बरोबर, तुमचा प्रश्नच भारी आहे। तुमचा प्रश्नच ही चांगला आहे की बाबा इथं पण वारकऱ्याला अडचणी आहेत, इथं पण वारकऱ्याला अडचणी आहेत आणि त्या पण सॉल्व्ह केल्या पाहिजेत। पण त्याचं उत्तर आमचे 1100 घरं पाडणं हे असं नाहीये। आमचे 1100 घरं पाडणं म्हणजे वारकऱ्याचा प्रश्न सुटणार आहेत का? तर अजिबात नाहीये। तर नदी पलीकडे डेव्हलपमेंट करावी, शासकीय मोकळ्या जागा आहेत भरपूर, तिथं त्यांनी डेव्हलपमेंट करावी। अजून म्हणलं तर जी काय शासकीय योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा, मंदिर परिसरात नो व्हेकल झोन करावा, अजून म्हणलं तर अतिक्रमण मुक्त पंढरपूर करावं। ही अनेक त्याच्यावरची उपाय आहेत असे वारकऱ्याला फायदे देऊ शकतो। वारकऱ्याचे प्रश्नच वेगळे आहेत। आमचा तर स्पष्ट आरोप असा आहे की भाजप शासन इथं पंढरपुरात कॉरिडॉर करायच्या म्हणण्यात दिशाभूल करते सगळ्यांची, की वारका इथं कुठलं आंतरराष्ट्रीय काहीतरी मोठं होईल, भारी होईल। वारकऱ्याचे प्रश्नच वेगळे आहेत। इथं दर्शन मंडप व्यवस्थित आहेत का? नाही आहेत। पार्किंग व्यवस्थित आहे का? नाही आहे। भक्ती निवास आहेत का? भरपूर मोठ्या प्रमाणात। आता आषाढी वारीत 28 लाख लोक येणार आहेत, तर पुढच्या भविष्यात 20-30 वर्षानंतर ही 40-45 लाख आकडा जाईल। मग त्याचे एवढे भक्ती निवास आहेत का? त्याचं नदीला पाणी आहे का? चेंजिंग रूम आहेत का? स्वच्छतागृह आहेत का? दर्शन मंडप आहे का? पार्किंग आहे का? वारकरी सुविधा केंद्र व्यवस्थित आहेत का? ही प्रश्न सोडवायच्या ऐवजी ती आमचे घर पाडून मंदिराभोवती शो कशाला करताय तुम्ही? आमचा ही मुळात प्रश्न आहे। ही काही शो करण्याचं ठिकाण नाही, ही धार्मिक केंद्र आहे, तर इथं शो करू नका असं आमचं म्हणणं आहे। आता आपण उल्लेख केला की 28 लाख 30 लाख लोक आले, भविष्यात 40 लाख लोक येतील आणि मंदिर परिसरातील एकूण रस्ते बघितले, इथली 100, 200, 300 वर्षाची जुनी घरं बघितली, तर ह्या गर्दीला भविष्यात काय एखादी दुर्घटना घडली तर ह्याला कंट्रोल कसं करणार? त्याला पर्याय काय? हा, उलट तुमचा प्रश्न ही पण बरोबर आहे प्रश्न की बाबा इथं जर जागा नसेल आणि 40 लाख लोक जर भविष्यात येणार असतील तर त्याची कसं काय सोय आहे? तर आमचं म्हणणं आहे ह्याचं उत्तर पण ही कॉरिडॉर नाही आहे। कारण यांचा जर प्लॅन बघितला, आम्हाला प्लॅन दिलाय त्यांनी, आराखडा ढोबळ प्लॅन आहे, त्यांचा जर अभ्यास केला तर तिथं मंदिरापाशी गर्दी उलट वाढणार आहे, कमी वाढणार नाहीये, अतोनात गर्दी होणार आहे। उलट भविष्यात वारकऱ्यांची चेंगराचेंगरी होईल असा ही प्लॅन आहे। आम्ही तीच म्हणतोय आणि त्याच्या पुढचं जाऊन मी एक आरोप करतोय यांच्यावर, आणि मी जाहीर आरोप करतोय की भविष्यामध्ये मंदिर सुरक्षेत धोके देते। या अतोनात गर्दीमुळे मंदिर सुरक्षेत धोके देते। जी काशी कॉरिडॉर म्हणलं, काशीच्या मंदिरा बाहेर बोळत आहेत सगळे, का ठेवले? तर मंदिराच्या आत आणि मंदिराच्या बाहेर अतोनात गर्दी होऊ नये म्हणून ठेवलेली आहेत ती बोळ। इथं का तुम्ही तसं करत नाही? नदीच्या पलीकडे तुम्ही घ्या, गर्दी न्या। प्रयाग कुंभमेळा आज 9 कोटी लोक तिथं आले होते आणि एका महिन्यामध्ये जवळ 60 कोटी लोक आले होते भारतातले। त्यांनी सगळी सोय नदीच्या पलीकडे केली होती म्हणून यशस्वी झालाय ती। आमचंही म्हणणं ते आहे की तुम्ही नदी पलीकडे डेव्हलपमेंट करा असं आमचं म्हणणं आहे। पंढरपुरात आता राबवलं जात असलेल्या कॉरिडॉरच्या जी काही तुम्ही सांगितलं 1100 मालमत्ता त्यात बाधित आहे, तर प्रशासनाचं किंवा स्थानिक नेतृत्वाचं असं म्हणणं आहे की 80% लोक त्यांनी तयार आहे आणि जी काही 20% लोक विरोध करतात केवळ वाढीव भरपाई मिळावी म्हणून त्यांची हे आहे, विरोध आहे। तर त्याच्यावर मार्ग म्हणून आणखी वाढीव भरपाई देऊन किंवा कॉरिडॉर लादण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे का असं काय? त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की इथली लोक तयार नाही आहेत। त्यांना एक तर खोटी-नाटी बातमी देऊन तयार केलं जाते की आम्ही त्यांना पैसे देऊ, आम्ही तुमचं पुनर्वसन करू, आम्ही तुम्हाला हे करू। इथली लोक अजिबात तयार नाही आहेत। उलट आमचं म्हणणं 10% लोकच तयार आहेत, 90% लोकांनी विरोध दाखवलाय। आम्ही एक अभिरूप मतदान घेतलं होतं,
त्यात त्या लोकांनी दाखवलेलं आहे. हरकती किती आमच्या लोकांनी नोंदवल्यात नगरपालिकेत ती बघा. हरकती भरपूर नोंदवलेल्या आहेत आम्ही सगळ्यांनी. पुढचं तुम्ही प्रश्न म्हटला त्या अनुषंगाने मी बोलतो तुम्हाला की शासन मंदिरापाशी भक्त निवास करण्याचा घाट घालते. अहो आपलं देवस्थान इतकं मोठं आहे की काय गोंधळ देवस्थान आहे का? देवस्थानापाशी भक्त निवास आणायला सुरक्षा वगैरे काय आहे का नाही त्या मंदिराची काय प्रकार? सगळी गर्दी मंदिरापाशी आणून काय उपयोग होणार आहे त्याचा? त्यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे. चर्चेलाच कोण तयार नाहीये. आणि हा कॉरिडॉर एखाद्या वेळेस बरोबर झाला असता जर इथं वाऱ्या नसल्या असत्या तर ह्या वाऱ्यामध्ये ह्या कॉरिडॉरचा काय उपयोग आहे? काही उपयोग होणार नाही. मी आता इतका कॉम्प्लेक्स विषय मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जर समजा आपण एक घर बांधलं, घर सगळ्या सुविधा केल्या त्यात, एक सुद्धा आपण सगळ्या भारी एक नंबर घर बांधलं, पण त्या घरामध्ये एक 500 लोकांना घराला सांगितलं जाऊन राहावा, तर कोणाला एकाला तर उपयोग होईल का त्या घराचा, सुविधेचा, लक्झरीपणाचा? तीच तो होणार आहे. तुम्ही केलेल्या शोचा त्या आलेले 20 लाख वर्करांना काय फायदा होणार आहे? त्यांचे प्रश्न सोडवायला प्रयत्न करा, ऑटोमॅटिक भव्य दिव्य होईल. आमचा तर असा अभ्यास आहे, सगळ्यात भारी देवस्थान होणार आहे, भारतात सगळ्यात भारी देवस्थान. चर्चा करायला पाहिजे, चर्चाही करत नाहीत. असं कॉरिडॉरची चर्चा सुरू असतानाच श्री विठ्ठल रुक्मिणी संरक्षण समितीचे प्रमुख गणेशजी लंके आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. ही चर्चा आता आपण अशीच पुढे ठेवणार आहे. कुलकर्णी सर, आपण सांगत होता मागाच्या मुद्द्यावरती कंटिन्यू करू. महाराष्ट्र शासन आम्हाला सांगतंय की विश्वासात घेऊ. आज वर्ष झालं म्हणते प्रत्येक नेते, आम्ही विश्वासात घेऊ, आम्ही विचारल्याशिवाय काही करणार नाही आणि आम्ही सगळ्यांना योग्य पुनर्वसन त्यांचं करू. मुळात म्हणजे यांनी विश्वासात घ्यायचं म्हणजे काय? आमच्यापर्यंत आजपर्यंत एकही नेता आलेला नाहीये भाजपचा, शासनामधलं कोणी प्रतिनिधी आलेलं नाहीये. कुठनं कसला विश्वास घेणार? आम्हाला का अंधारात ट्यून करताय? इथल्या लोकांचे बीपी वाढलेले आहेत, इथल्या लोकांचे शुगर वाढलेले आहेत. तुम्ही त्यांचा विचार करताय का नाही? नुसतंच विश्वासात घेऊन करणार, तुमच्या मनासारखं झाल्याशिवाय पुढे करणार नाही. आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही का प्रोजेक्ट पूर्ण करताय? आमचा प्रश्न आहे. खरं म्हणजे वृंदावनमध्ये बघा, मुख्यमंत्र्यांचे सचिव सुद्धा त्यांना भेटले. इथं महाराष्ट्र शासनाचे कोणतेही नेते येऊन भेटले नाहीत, प्रतिनिधी येऊन भेटले नाहीत, सचिव आले नाहीत आम्हाला बोलायला. मुख्यमंत्र्यांच्या आम्ही भेटी मागायला वेळ मागितला, त्यांनी पण आम्हाला बोलायला तयार नाहीत. एवढा अंधारात ठेवून तुम्ही का प्रोजेक्ट पुढे करता? पुनर्वसित होणाऱ्या किंवा विस्थापित होणाऱ्या लोकांना ना भूतो न भविष्य अशी नुकसान भरपाई दिली जाईल अशी मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळा जाहीर भाषणात सांगितलं. तर तसंच ज्यांनी जर वाढीव भरपाई दिली तर त्याचं काय फायदा? तुमचा प्रश्नही महत्वाचा आहे की बाहेरच्या लोकांना तसं वाटतंय की यांना जर भरपूर मोबदला दिला तर का कॉरिडॉर नको आहे. पण त्याचा मूळ मुद्दा पंढरी महात्म्य संपतंय हो इथलं. ही मोक्ष नगरी आहे, ही पूर्ण पंढरी नगरी म्हणजे आपण नगर प्रदक्षिणा म्हणतो का नाही, त्याच्यातले जर तुम्ही 1100 घरं जर पाडत असताल ती मोक्ष नगरी राहिली कुठं? हे पंढरी महात्म्य संपतंय, इथं पैशाला काहीच किंमत नाहीये. आमची पांडुरंगाबद्दल आस्था संपते ना. आम्हाला पांडुरंगापासून तुम्ही देवापासून दूर का करता ही प्रश्न आहे. आणि आम्हाला एवढा अत्याचार होऊन वारकऱ्यांचेही प्रश्न सुटत नाहीयेत, मंदिर सुरक्षेत धोके देते, तर ह्या कॉरिडॉरला आम्ही पैसे घेऊन समर्थन कसं करायचं? सगळ्या ठिकाणी आता कॉरिडॉर मोठ्या प्रमाणामध्ये केलाय, तिथल्या लोकांचं पुनर्वसन पण केलेलं आहे आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मग तसं जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं जर तीर्थस्थळ करायचं असेल आणि त्यासाठी जर केंद्र शासन राज्य शासन उत्सुक असेल तर मग आपला हा सगळा विरोध जो आहे तो चुकीचा आहे असं वाटत नाही. तुमचा प्रश्न जरी महत्वाचा असला, अयोध्येमध्ये त्यांनी कॉरिडॉर केला, काशीमध्ये कॉरिडॉर केला, पण तिथं वाऱ्या नाही आहेत, इथं वारे आहेत. तिथले प्रश्न वेगळे आहेत, इथले प्रश्न वेगळे आहेत. इथल्या वारकऱ्यांचे प्रश्न मूलभूत पहिल्यांदा सोडवले पाहिजेत ना. आणि इथं जर कॉरिडॉर केला म्हणजे ह्यांच्या मोठ्या प्रमाणात सगळी गर्दी एकत्र होऊन मंदिर सुरक्षा धोक्यात येते, वारकऱ्यांची चेंगराचेंगरी भविष्यात वारीत होईल, असे सगळे प्लॅन चुकीचे एवढा कसं काय देऊ शकता असा आमचा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विकासाला विरोध नाहीये. आमचा कॉरिडॉर म्हणजे जे काय ते शासनाचा विचार आहे की वारकऱ्यांना सुविधा द्याव्यात ह्याला विरोध नाही आहे. फक्त आमचा अनाठाई पाडकाम जे आहे 1100 घरं पाडणार, मंदिरापासलाच भाग पाडणार. आमची तर अशी मागणी आहे की तुम्ही संपूर्ण पंढरपूरचा आराखडा काय करत नाही, मंदिरापाशी शो कसं काय करताय तुम्ही?
वारकरी काय फक्त मंदिरापाशी येतो का? स्टँडवर येतो, रेल्वे स्टेशनला जातो, सगळे पर्यटन स्थळ जाते. पूर्ण पंढरपूरचा विकास करा, पूर्ण पंढरपूरचाच नकाशा आराखडा आम्हाला द्या ना. आणि आमचं कमी नुकसान व्हावं, नदी पलीकडे डेव्हलपमेंट व्हावी, नदीची दोन्ही तीर डेव्हलपमेंट व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पंढरपूर देवस्थान हे भारतात सगळ्यात मोठं करा ना, अशी आमची इच्छा आहे.